नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता हा जो व्हिडिओ आहे वर्मी कंपोस्टचा, गांडूळ खताचा, आपण लास्ट टाईम पाहिला होता. तर त्याला आत्ता कंप्लीट 2 महिने आणि 10 दिवस झालेले आहेत. तर जे काही वर्मी कंपोस्ट बनलेलं आहे ते आता आपण काढायला सुरुवात केलेली आहे. पण वर्मी कंपोस्ट काढताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की वर्मी कंपोस्ट हे दुपारी किंवा ऊन असताना काढायचं, जेणेकरून ऊन असल्यावर गांडूळ हे जमिनीच्या खाली गेलेले असतात. आता तुम्ही पाहू शकता हे वरती आणि एका दिवशी गांडूळ खत काढत नाही आपण, कारण आपल्याकडे चाळा वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे आपण दररोज थोडं करून हे वरचा लेअर काढून घेतो. तुम्ही पाहू शकता. आता फॉर एक्झाम्पल आपण जर हे खोदलं तर गांडूळ तुम्हाला खाली दिसतील. हे बघा. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस ऊन असेल त्यावेळेस हे गांडूळ खाली गेलेले असतील, त्यांना ऊन जास्त चालत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक दिवशी एक 3 ते 4 दिवसात 5 दिवसामध्ये तुम्हाला थोडे करून हे काढायचं आहे. आता याला मी काढायला सुरुवात केलेली, हा 4था दिवस आहे. आता ही बॅग पूर्णपणे मोकळी होत आलेली आहे. आता आणखी 2 दिवसामध्ये हे संपून जाईल सगळं. तर खूप चांगल्या प्रकारे आपलं गांडूळ खत तयार झालेलं आहे. याला कंप्लीट 2 महिने लागलेले आणि हे मी ठेवलेलं आहे एका ठिकाणी. तर हे आपण प्रति झाड 1 किलोप्रमाणे आपल्या डाळिंब शेतीला सोडणार आहे. इथं हे कलेक्ट करून ठेवलेलं आहे. बाकी जो आपण शेणखताचा डिप्पू बनवलेला आहे त्याच्यासोबत हे सोडणार आहोत आपण. तर अशा पद्धतीने ते जे 2 बॅग आहेत त्या 2 बॅगमध्ये हे असं गांडूळ खत तयार झालेलं आहे. पूर्ण पाहू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये कुठे तुम्हाला गांडूळ दिसणार नाही, कारण आपण गेली 3 ते 4 दिवस हे गांडूळ खत थोडं करून काढत आहोत. पाहू शकता तुम्ही. सो धन्यवाद.